करू शकतो, आपल्याकडे कॅपॅबिलिटी आहे. तुम्हाला हे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, राईट. आता हळूहळू काय आहे की अरे तो काहीतरी क्रिएट करू शकतोय का नवीन, राईट. पूर्वी कसं नुसतं घोका आणि ओका, राईट, असं होतं. आता नाही आहे, म्हणजे घोका आणि ओकाचं काम AI करणार आहे, राईट. तर तुम्ही काही क्रिएट करू शकता का तुम्ही, म्हणजे मगाशी तुम्ही फिल्म तयार केल्या इथे, राईट, त्या दाखवल्या, करू शकता का तुम्ही काही, राईट. तर अशा पद्धतीने विचार करायची गरज आहे. म्हणजे सिलेबस काय शिकवतो, व्हॉट टू टीच, आणि करिक्युलम करतो काय, व्हाय टू टीच, राईट. आपल्याला सिलेबस कडनं करिक्युलम कडे यायचंय हळूहळू. म्हणजे माझ्याकडे पाठ्यपुस्तक आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला आपल्याला आदर करायचा आहे त्याचा, पण हे मी का शिकवतोय हे महत्वाचं आहे, हे करायचंय. आणि मगाशी म्हटलं लर्निंग टू लर्न हा खूप आवश्यक आहे. लर्निंग टू लर्न आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. आपल्या सगळ्या जे पेडागॉगी अभ्यास पद्धती आहेत हे ह्याच्यावर आता येणार आहे. ही तुम्ही पाहिलेली असतील, शिक्षणाची लक्ष आणि हे सगळे लर्निंग आउटकम्स, राईट. आपण म्हणजे लर्निंग स्टँडर्ड त्यांनी क्लिअरली दिलंय. मिडल आणि सेकंडरीला कुठल्या कुठल्या 150, 180 या कॅपॅबिलिटीज येणार आहेत. तर आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की मी ह्या कॅपॅबिलिटी शिकवतेय का पाठ्यपुस्तक शिकवतेय. हा, म्हणजे नाही तर काय होईल की एव्हरीथिंग इज फाईन, पेशंट इज डेड, राईट. आपल्याकडे यंत्रणा तशीच आहे, सरकारी यंत्रणा, हॉस्पिटल चालतात, कोण जात नाही तिथे, राईट. कारण काय की दिसताना सगळं छान दिसेल, पण जर हे नाही करू शकलो आपण तर गडबड होईल. तर आपला फोकस हळूहळू सिलेबसवरनं करिक्युलमवर, कॅपॅबिलिटीवर, राईट, ह्याच्यावर आपल्याला आणायचं आहे. आपण सुरुवात चांगली केली आहे. सगळेजण, तुमच्यापैकी अनेक जण त्या शिक्षण परिषदेला आलेला आहात. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक 5,000 शाळा फोकस केलेल्या आहेत की ज्या CM श्री होतील, राईट. आणि काही जणांनी आपल्या इथे सूत्रसंचालन पण त्या ह्याच्यात केलेलं आहे पुणे शिक्षण परिषदेत. आता पायाभूतचं प्रशिक्षण आता होत आहे. सांगलीला विद्याभारती बरोबर आपण काम करणार आहोत. नंतर पुण्यात 2 जून ते 11 जून प्राथमिक आणि पूर्व प्राथमिकचं होत आहे. का आता होत आहे, कारण आता लगेच इम्प्लिमेंट करायचंय जूनला, म्हणून. तर आपल्या सगळ्यांचं दिवाळीमध्ये आपल्याला करायला लागेल प्रशिक्षण. ह्याच्यात सरकारी सुदैवाने तुमच्या सगळ्यांचं झालेलं आहे, राईट. ज्यांचे अनुदानित नाही आहेत त्यांचं कोणाचंच नाही झालंय, त्यामुळे तुम्ही पुढे आहात अनेक इयत्ता. पण ते जास्त आपल्याला कसं मी माझ्या पाठ्यक्रमात आणेल, माझी विनंती काय आहे की ती इम्प्लिमेंटेशन 1 वर्षानंतर आहे, पण तुम्ही आत्तापासून प्रयत्न केला तर खूप त्याचा चांगला उपयोग होईल. ह्याचे टप्पे काय असणार आहेत, तर तुमच्या शाळेचाच एक राव मॅडम विनंती आहे की एक छोटा गट तयार केला NEPचा, राईट. कृती ज्यांना म्हणजे आपण म्हणू की ज्यांना ह्याची कळकळ आहे करायची. टिकमार्क म्हणून तुम्हाला माहिती आहे ना, सरकारी चीज असरकारी नाही होती, लक्षात आलं. त्यामुळे NEP होऊन जाईल, प्रॉब्लेम नाही आहे. ओके, अगेन NEP इज नॉट अ प्रॉब्लेम. आपण जर ते ठरवलं तर ते यशस्वी करू शकतो, नाही तर सरकार दरबारी सगळं होऊन जाईल. तर ते आपल्याला कृती म्हणजे त्यांनी एकत्र येऊन त्यांनी जर काही टप्पे ठरवले की मी कसं करणार माझ्या शाळेत, राईट. हे कारण हे शिवधनुष्य आहे, हे आपल्याला करायचंय. शिक्षण सबलीकरण एका अर्थाने तुमचं झालेलं आहे तयारी, पण आता शाळा विकास, पालक प्रबोधन, पालकांना पण हे सांगायला लागणार आहे, राईट. असे टप्पे होणार. विद्यार्थी विकास, मगाशी मॅडमनी सांगितलं SQAAF, राईट. त्याचे 128 पॅरामीटर्स आहेत, राईट. तर त्या 128 पॅरामीटरवर आपल्याला ते व्यवस्थित कळलं पाहिजे की अरे हे मी मार्क केलेलं आहे, राईट. तर हे कसं, हाऊ इट इज रिलेटेड, राईट, हे कळलं पाहिजे. आपल्याला बेसलाईन डाटा घेता आला पाहिजे की मी NEPच्या अलीकडे आधी कसे होतो शाळेत, शाळा म्हणून आणि विद्यार्थी म्हणून, आणि आता कसं आहे हे जमलं पाहिजे. तर मग काय होईल, तुम्ही जेवढे कष्ट घेतले ना त्याचं काहीतरी तुम्हाला सांगता येईल. म्हणजे जसं हे लिफलेट तयार केलं ना तसं तुम्हाला सांगता येईल की अरे या परिसरातली पहिली NEP इम्प्लिमेंट करणारी शाळा सरकारने सांगण्याच्या आधी आमची आहे, राईट. दॅट विल बी युअर सेलिंग पॉइंट, युअर मार्केटिंग पॉइंट, युअर डिफरन्शिएटिंग पॉइंट, राईट. हे जाऊ द्या. हे टप्पे माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना. हे आपण बघूया, कारण कसं आहे, आता उदाहरणार्थ 5वी, राईट. 5वीला 2027 साली येणार आहे, 6वीला 2026 साली येणार आहे. असे हे सगळे टप्पे आहेत. त्याच्या आधी आपल्याला सुरू करायचं आहे हे सगळे टप्पे, राईट. आपण एकदा व्यवस्थित त्याची डिटेल मीटिंग घेऊ, पण तुम्ही विचार करायला सुरू करावा एवढीच विनंती आहे.
हा आता साधारण माध्यमिकच्या मुख्याध्यापकांनी जर 6वी ते 8वीचा जो टप्पा आहे त्याचा आणि मग 9वी ते 12वी, तर हे आपल्या शाळेच्या दृष्टीने हे 2 ऍप्लिकेबल आहेत ना, पुढचे 2, पहिले 2 नाही ऍप्लिकेबल आहे, बरोबर आहे ना. तर ह्या 2 टप्प्यांवर आपल्याला जरा फोकस करायचंय. सुदैवाने आपल्याला सगळे म्हणजे आपल्या टिळकांच्या पुण्याईमुळे आपल्याला अनेक लोकांकडनं मदत मिळेल, विद्याभारतीकडनं मिळेल, ज्ञानप्रबोधिनीकडनं मिळेल, असे अनेक आणि तज्ज्ञ पण बालभारतीत काम करणारे आणि SCRT NCRT मधली पण लोकांना आपण अप्रोच करू शकतो, राईट. तर हे आपल्याला निश्चित करायचं आहे पुढे. हा, एका अर्थाने आपण भाग्यवान आहोत. म्हणजे कसं हे सगळं आपल्या काळात घडतंय, राईट. म्हणजे हा बदल मोठा घडतोय, म्हणजे जसं महाभारताचं युद्ध झालं, हा, ज्यांनी तेथे प्रयत्न केला त्यांचीच नावं इतिहासात होती, नंतर काय नाही, म्हणजे आधी पण युद्ध होतील, नंतर पण युद्ध होतील. NEP इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण आहोत, त्यावेळेस आपण नोकरीत आहोत, आपण तिथे DS च्या शाळेत आहोत, आपल्याला इक्विप केलेलं आहे, आपण लीडर्स आहोत, राईट. तर हे आपण त्या पद्धतीने घेतलं ना तर आपण ते छान करू शकू. हा, नाही तर मग कसं असतं, एक गोष्ट असते ना, एकाला सांगितलं की तू 5 किलो वजन घेऊन टेकडीवर जा, तर तो खऱ्या अर्थाने 5 किलो वजनच घेऊन म्हणजे दगड घेऊन जातो. दुसरा काय करतो तर खाण्याच्या वस्तू घेऊन जातो, मध्ये मध्ये थांबतो, खातो, राईट. तर इट इज हाऊ वी लुक ॲट इट, राईट. वी कॅन लुक इट ॲज अ ॲडिशनल वर्क ऑर वी कॅन लुक ॲट इट ॲज अ मेकिंग आवर ओन वर्क मोर क्रिएटिव्ह, राईट. इट इज अप टू अस. तर ते मात्र जरा आपल्याला करायची गरज आहे. आनंददायी तुम्हाला पण जाणवते की तोच अभ्यासक्रम तेच करायचंय, राईट. त्याच्यातनं तुम्हाला पण बाहेर पडायची गरज आहे. तुम्हाला पण आनंददायी शिक्षणात भाग व्हायचं. कोणालाच मोनोटोनस काम करायला आवडत नाही. सुदैवाने NEP ही फ्लेक्झिबिलिटी देणार आहे, तर ती फ्लेक्झिबिलिटी आपण समजून घेतली पाहिजे आणि इम्प्लिमेंट केली पाहिजे, राईट. काल सुसंगत म्हणजे मी म्हणलं ना, तुम्हाला सांगतो, डमी कॉलेज कन्सेप्ट ऐकली आहे, माहिती आहे. ज्यांची मुलं 11वी 12वीला आहेत त्यांना माहिती असतं, इंटिग्रेटेड, डमी, अशी सगळी गोड नावं असतात. अर्थ काय असतं, त्या कॉलेजमध्ये काही होत नाही. ओके, 11वी 12वी. आता ही हळूहळू टप्पे 8वी पर्यंत आलेली आहे, कारण 8वीला नीट आणि JEEचे क्लासेस सुरू झालेले आहेत, राईट. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्याला आवडेल का की आपली न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेला डमी शाळा म्हणली आहे, त्याचा फी दिली जाते, त्याचे पगार होत आहेत, पण बाकी काही होत नाही. अशा अनेक कॉलेजेस तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आपल्या फर्ग्युसन कॉलेज BMCच्या शेजारी एक कॉलेज आहे, तिथे अनेक लोक इंटिग्रेटेड म्हणून ऍडमिशन घेतात, तिथे कोण जात पण नाही, राईट. म्हणजे अदरवाईज विल बी इरिलेव्हंट. ओके, तुम्ही म्हणजे लोक अनेक पर्यायांचा विचार करतायत. म्हणजे उदाहरणार्थ बिर्ला ब्रॅनियाक म्हणून ते काय करतात, तुम्हाला घरीच शिकवतात इंटरनेटवर, राईट. मग लोक विचार करतात कुठे मी माझ्या मुलाला एका काय कॅब मध्ये घालून इकडे पाठवू आणू, काय तू घरीच बस ना, आजी आहे, तू ते लॅपटॉप समोर बस, बिर्ला ब्रॅनियाक कर. म्हणजे मला माझा मित्र माहिती आहे ज्याची स्वतःची IT कंपनी आहे, मुलीला ज्ञानप्रबोधिनीला ऍडमिशन मिळालेली, पण त्यांनी घेतली नाही. त्यांनी बिर्ला ब्रॅनियाक केलं 5 वर्ष. आता ती 10वी पास झाली आता. मी सांगायचा उद्देश तुम्हाला हे आहे की त्या मुलीला पायथॉन कोडिंग चांगलं येतं, दुसरा आमचा एक मुलगा आहे त्याचा भाचा आहे इंजिनियर झाला त्याच्यापेक्षा. अडचण काय आहे की आपली व्यवस्थाच क्वेश्चन करतायत लोक. मी शिक्षकांना हे सांगायचा उद्देश काय आहे की लोक फार क्रिएटिव्ह विचार करतायत की शाळाच का, शाळेत जायच्या ऐवजी काय, म्हणजे तर आपल्याला त्याची उत्तरं एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे त्यांना काहीतरी शिकायला द्यायला पाहिजेत. म्हणजे ते काही सगळं चांगलं याच्यातला भाग नाहीये, पण इतक्या मूलभूत स्तरावर लोक क्वेश्चन करायला लागलेली आहेत, भविष्य घडवणारे, राईट. आपण म्हणलं की आपला भारत तरुण आहे, म्हणजे इट्स अ डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतात. म्हणजे बाकी म्हातारे जपानमध्ये तुम्हाला माहित नसतील तर अनेक गावं घोस्ट विलेजेस आहेत, कारण त्या प्रॉपर्टी मेंटेनन्स करायला कोण नाही आहे. आलं लक्षात. म्हणजे इट्स अ डेड नेशन. म्हणजे जपान बद्दल आपल्याला आधी सांगायचे लोक 15-20 वर्षानंतर जपान बद्दल वेगळं सांगतील की अरे त्यांच्याकडे लोकसंख्याच नाही आहे, त्यांना देशच सांभाळता येत नाहीये, असे झाले. सुदैवाने आपली स्थिती तशी नाही होणार. आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे तरुण लोक आहेत, आपला बर्थ रेट अजूनही डिसंट आहे. आपल्याकडे ही स्थिती 30-40 वर्षानंतर यायला सुरुवात होईल, राईट. पण ही जी आपल्याकडे तरुण आहे तो डिव्हिडंड आहे का लायबिलिटी आहे आत्ताचा, सांगा तुम्ही. जर 50% लोकांना काही येतच नसेल तर तो डिव्हिडंड काय का,
तो लायबिलिटी आहे. तो लायबिलिटी करणं आपल्याला डिव्हिडंडकडे मूव्ह करायचं आपण करू शकणार आहे, बाकी कोण नाही करू शकणार आहे. लक्षात आलं? तर तो एक आनंदाचा विषय की आपण भविष्य घडवू शकतो, राईट. इतर जण काही आणि कोणी विचार करत नाही, म्हणजे शाळा थोडा तरी विचार करते, कॉर्पोरेट विचार करत नाही. कॉर्पोरेट लगेच ले ऑफ करून टाकते, माझा विषय संपला, राईट. विचार करायला 10-15 वर्ष हे आपल्याला आहेत. कॉर्पोरेट असा विचार करत नाही. तुम्हाला माहिती आता ट्रम्पनी डिपार्टमेंट सेट केलं इलॉन मस्क बरोबर. काय करतायत? ठरवून सगळे गव्हर्नमेंटच कट करतायत. म्हणजे स्कूल डिपार्टमेंट नकोच. यू विल नॉट बिलीव्ह, स्कूल डिपार्टमेंटला आम्ही ग्रांटच देणार नाही असा निर्णय घेतलाय. म्हणजे जर आपण आपल्या शाळा तशा रिलेव्हंट केल्या नाही 15-20 वर्षानंतर, तर उद्या असा ट्रम्प भारतात पण जन्माला येऊ शकेल की तो सांगेल की अरे असरचा अहवाल असा आहे, तुम्ही एनिवे काहीच करत नाही आहात, मग तुम्हाला पैसे कशाला द्यायचे. म्हणजे मी हे का सांगतोय की आपण ह्या गोष्टी मॅप करायला पाहिजेत आपल्यासाठी, तर त्याचा पुढे जाणार आहे, राईट. आणि शिक्षक, आपण म्हणजे शिक्षक का, तर आपण चाणक्याचं उदाहरण घेतो, राईट. की चाणक्य एवढा मोठा होता की त्याचा अपमान झाला तर त्यांनी साम्राज्य बदललं. एवढी ताकद आपल्या संस्कृतीतल्या शिक्षकात आहे, राईट. आपण हे करू शकतो. हे सांगायचा उद्देश असा आहे की आपण ते चॅलेंज स्वीकारायला पाहिजे आणि त्यावर काम करायला पाहिजे, राईट. थँक्यू. आणि तुम्ही सगळे कॅप्टन आहात. आम्ही पण तुम्हाला मदत करणार आहोत. मी काही लेक्चर घेऊन जाणार नाही आहे, राईट. वी आर देअर टू हेल्प यू आउट. आणि आपले पालक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे पालक असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, आपण त्यांना एंगेज करू, आपल्या शाळेत प्रयत्न करू जोडायचा. विज्ञान भारती असेल, अनेक संस्था आहेत, पर्यावरणवाले असतील, असं. म्हणजे असं पण टेन्शन घ्यायची गरज नाही की अरे हे सगळं शिवधनुष्य माझ्यावर आहे, राईट. पण आपल्याला त्याचं कर्णधार व्हायचंय, पण टीम तयार करायची, राईट. तर ते थोडं करणं शक्य आहे. सुदैवानी अनेक गोष्टी झालेल्या आहेत. राव मॅडम म्हणत होत्या की व्होकेशनल सेंटर आहे, राईट. मी परवा योगेश कुलकर्णी म्हणून आहेत, विज्ञान आश्रम पाबळचे, राईट. तर ते मॉडेल स्कूल आम्हाला करायचे आहेत पुण्यात, असा त्यांचा आहे. मग मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे, आमची शाळा तुम्ही मॉडेल स्कूल करा, आम्ही वाट नाही पाहणार 2026 पर्यंत, आम्ही आत्ताच काम करायला सुरुवात करू, राईट. आपल्या इथे गव्हर्नमेंटच्या ह्या खोखोमुळे 2.5 वर्ष एनईपी मागे पडलं. त्यांनी 2,500 युपीतल्या शिक्षकांना शिक्षण दिलं बघा. म्हणजे आहेत कुठले? पाबळ विज्ञाश्रमात दिलं. कोणाला शिक्षण? युपी मधल्या लॅब्स तिथे सेट केल्या आहेत त्यांनी, राईट. तर आपण, आणि सुदैवाने आपण पुण्यात आहोत, एक्सपर्ट लोक पुण्यात आहेत, पण कन्सल्टिंग कुठे करतात? म्हणजे आता मिलिंदजी नाईक सर आहेत ज्ञानप्रबोधिनीचे, ओरिसा गव्हर्नमेंटला कन्सल्टिंग करतात. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला करतातच आहेत, पण तिथे पण आहेत. म्हणजे आपली लोक बाहेर ठिकाणी जाऊन करतायत, तर आपण आपल्या लोकांना मदतीला घेऊ शकतो. तर हा थोडासा आपल्याला विचार करायला लागेल. या निमित्ताने आलो होतो म्हणून मी ही माझी भूमिका मांडली. लगेच हातगाईवर लढाई या जूनची नाही आहे, पण 1 वर्ष आहे आपल्याकडे. त्या 1 वर्षात आपण खरंच एकत्र मिळून काम करू शकतो. 145 वर्ष परंपरा विकत घेता येत नाही. ती आपल्याला आहे सुदैवानी, राईट. तर ते आपल्याला जरा आपण प्रयत्न केला तर 150ला होताना पुण्यातली सर्वात छान शाळा इथपर्यंत आपण प्रवास करूया. तुम्ही खूप चांगले करत आहात. आणि कसं आहे, जे चांगले करतात ना त्यांच्याकडनंच अपेक्षा असते, उरलेल्यांकडनं अपेक्षा नसते, हो का नाही? हे काय म्हणजे काय उपयोग नाही बाबा, असं नाही. तुम्ही करता आहात, शक्य आहे आपल्याला सगळ्यांना मिळून. म्हणून माझे थोडा एक म्हणलं तुमच्याशी गप्पा मारूया. धन्यवाद.